झी 24 तास एक पाऊल पुढे। महागाईच्या वणव्यात दरवाढीचं तेल आपण पाहतात रोखठोक। आज आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना प्रश्न विचारला होता, या दरवाढीस केंद्र सरकारची धोरणं कारणीभूत आहेत का? आतापर्यंतच्या आलेल्या पोलनुसार 95% लोकांनी सांगितलेलं आहे की होय, केंद्र सरकारच याला जबाबदार आहे आणि 4% लोकांनी मात्र याला नापसंती दर्शवलेली आहे। आता मी जाणार आहे जयराजजी साळगावकरांकडे। आपण दोन राजकीय पक्षांच्या नेत्याची सगळं वक्तव्य ऐकलं। विनायक गोविलकरांनी याच्यात सरप्लस कसा राहतो याविषयीचं विवेचन केलं, परंतु या सगळ्या आज ह्या तोटा लक्षात घेता आणि सध्याची अवस्था लक्षात घेता या सगळ्याची परिस्थिती टाळता आली असती का आणि मुळात ही निर्माणच का झाली, काय म्हणाल? हा खूप गहन प्रश्न आहे, ही का निर्माण झाली तो। परंतु आता गोविलकरांनी सांगितलं ते पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरून तो डेटा मी पण पाहिला आणि एक सरप्लस ते म्हणतात तो 40% जवळजवळ 23 रुपये पर लिटर एवढा टॅक्स आहे स्टेटचा आणि सेंटरचा। 1,80,000 कोटी रुपयाची सबसिडी सरकार याला देतं आणि सेंटर आणि स्टेट या दोघांमध्ये हे पैसे हे टॅक्सचे आता आज आपण पाहिलं सेंटर म्हणते स्टेटने कमी करावं, स्टेट म्हणते सेंटरने कमी करावं। पण माझं म्हणणं मुळात ही किंमत वाढ ही लाक्षणिक आहे, सिंबॉलिक आहे। ही जी अर्थव्यवस्थेला जी घरघर लागली आहे त्याचं हे लक्षण आहे। आणि तुम्ही जे विचारलं त्या प्रश्नाकडे मूलगामीरित्या जर का पाहिलं तर त्याची उत्तरं त्यात सापडतील। परंतु त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रेशर्सचा जर का विचार केला तर त्यात काही खूप मोठी प्रेशर सरकारवर आहेत ज्याच्यामुळे सरकारला हे करावं लागलं। आणि सरकार काय प्रेशर्स आहेत ती? एक तर इराणचं प्रेशर आहे अमेरिकेकडून की इराणकडून आपण 10% पेट्रोलियम आयात करतो ते आपण कमी करावं। आता इराणचा प्रश्न सुटतोय असं वाटतंय तरी ते प्रेशर कायम आहे आणि ते प्रेशर कायम राहील। दुसरं अंतर्देशीय खाजगी क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत ज्या पेट्रोलियम प्रॉडक्ट्स बनवतात त्यांना हे सबसिडी त्यांना काही मिळत नाही आणि त्यामुळे त्यांचं प्रेशर आहे की किमती तुम्ही वाढवा म्हणून। तसंच रेटिंग एजन्सी ज्या आहेत स्टँडर्ड अँड पुअर किंवा मुडीज सारख्या त्यांचं प्रेशर आहे की आम्ही तुमचं रेटिंग खाली घेऊन जाऊ। याची कारणं बरीच आहेत। जागतिक बँकाचं प्रेशर आहे आणि डॉलरचं प्रेशर आहे सगळ्यात महत्वाचं। म्हणजे ज्या रीतीने रुपया घसरतोय त्यामुळे डॉलरचं प्रेशर आहे आणि अप्रत्यक्ष करातील जी तूट आहे ती वाढतीये, सरकारची प्रचंड तूट आहे आणि स्टँडर्ड अँड पुअर किंवा मुडीज म्हणतात ही तूट कशी तुम्ही भरून काढणार ते सांगा। जयराजजी मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे, परंतु हा प्रश्न आता मला न्यायचा आहे विनायक गोविलकरांकडे। जवळपास 7 कारणं जयराजजींनी या ठिकाणी दिलेली आहेत। आपण या सगळ्याचं एकूण कॉस्ट स्ट्रक्चर काय आहे आणि सरप्लस कसं आहे तर हे सांगितलं। या आंतरराष्ट्रीय प्रेशर विषयी आपण काय म्हणाल की हे सरकार आंतरराष्ट्रीय प्रेशर पुढे एक प्रकारे आपले गुडघे टेकतंय का? काय म्हणाल आपण एक अर्थतज्ञ म्हणून? मला असं वाटतं आंतरराष्ट्रीय काही प्रेशर्स आहेत हे नाकारण्यात काही अर्थ नाही, परंतु आता जर आपण केवळ घसरता रुपया याचा विचार करायला लागलो तर आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलची किंमत $120 पर्यंत गेलेली होती, ती आता $95 खाली आली आहे ना। मग जरी रुपया घसरलेला असला तरी रुपयांच्या भाषेमधलं डॉलरचं क्रूड ऑइलचं बिल हे $120 वरनं जर 95 पर्यंत आलं असेल तर त्याचा परिणाम होण्याचं काही कारण मेजर आहे असं मला वाटत नाही। अन्य आंतरराष्ट्रीय प्रेशर्स नक्की आहेत। मूळ मुद्दा जो आहे तो म्हणजे शासनाने असं किंवा ऑइल कंपन्या आपण म्हणूया असं हॅफेजार्ड प्राइस राईज करण्याच्या ऐवजी एकदा केव्हा तरी त्याचं कॉस्ट स्ट्रक्चर आणि प्राइस स्ट्रक्चर हे पब्लिक करावं ना। आणि मग समाजाला एकदा, देशाला एकदा, जनतेला एकदा हे समजलं की खरोखर याची कॉस्ट एवढी आहे। आत्ता होतंय कसं की 40% जर टॅक्स होतो आणि मग ते म्हणत असले की तूट येते आणि शासन म्हणतंय की आम्हाला किंमत वाढवण्याशिवाय काही पर्याय नाही, हे थोडंसं लोकांच्या मनामध्ये बसायला अवघड आहे। विनायकजी मी तुम्हाला इथे थांबवणार आशा करता, कारण तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की हे ट्रान्सपरंटली जनतेला सर्व कळलं पाहिजे। मला जायचं रत्नाकर महाजन यांच्याकडे। रत्नाकरजी, तुम्ही राजकारणात आहात परंतु त्याहीपेक्षा एक चांगले विचारवंत आहात। अतिशय महत्वाचे मुद्दे आता दोन्ही अर्थतज्ञांनी चर्चेला आणलेले आहेत। सुदैवाने ही चर्चा आपण राजकीय पार्श्वभूमीवर करत नाही आहोत, परंतु दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपलं मत जाणणं आवश्यक आहे। एक म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रेशर्स पुढे काँग्रेसनी एक प्रकारे शरणागती पत्करली का आणि याचं कॉस्ट स्ट्रक्चर
ट्रान्सपरंटली आपण जनतेसमोर का मांडत नाही? घिसाडघाई करून एक हॅफेझार्डली एक एक ज्याला आपण म्हणतो नीजर्क रिॲक्शन, अशा प्रकारची रिॲक्शन या सरकारनं का दिली? सध्या एकूण सार्वजनिक व्यवहारात आणि राज्यकारभारात पारदर्शकता असावी असा आग्रह सर्वदूर होऊ लागलेला आहे आणि सशक्त आणि सकस लोकशाहीच्या दृष्टीनं तो बरोबर आहे, तो आवश्यकच आहे. आकडेवारीचा जिथवर प्रश्न आहे तिथवर या ठिकाणी एक आकडेवारी सांगितली गेली. त्याचप्रमाणे आज दुपारी या तेल कंपन्यांनी जी एक पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी स्वतःची आकडेवारी सांगितली. त्याच्यातही या सगळ्या गोष्टींवरचा खर्च किती होतो किती नाही हे आलेलं आहे. आता हे जे कर आहेत ते फक्त केंद्र सरकारचे नाहीत, केंद्र सरकारचे आहेत, राज्य सरकारचे आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आहेत, सगळ्यांची मिळून हे कर आहेत. आता हा जो सरप्लस येतो तो कुठे जातो? त्यातला काही भाग बजेटरी सपोर्टसाठी केंद्राच्या तिजोरीत जातो, काही भाग त्या कंपन्या चालवण्याचा जो खर्च आहे आणि त्या कंपन्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर जो खर्च करायचा असतो त्याच्यात जातो आणि काही भाग ऑइल फ्लक्च्युएशन फंड या नावानं जो एक निधी आहे त्याच्यामध्ये जातो. त्यामुळे तो सरप्लस कुठेतरी एक डबोल या कंपन्यांनी काढून ठेवलेला आहे आणि ते काही बाहेर काढत नाहीत आणि आपल्याकडनंच काढतायत अशी काही परिस्थिती नाही. हा यातला शुद्ध आर्थिक विचार आहे. उरला प्रश्न आंतरराष्ट्रीय दबावाचा. दबाव म्हणलं की त्याचा एक विशिष्ट अर्थ आपल्या डोक्यात नेहमी असतो, पण तो नेहमी वाईट असतोच असं नाही. तो दबाव खरोखरीचा सुद्धा असू शकतो. उदाहरणार्थ एकूण जगभरात असलेली चलनातल्या पैशाची चणचण, त्याच्यातूनही काही दबाव निर्माण होतात. काही कुठून कुठून पेट्रोल क्रूड ऑइल आयात करायचं याबद्दलचे जे वर्ल्ड डायनामिक्स आहे त्याचेही काही प्रेशर्स असतात. पण याचा अर्थ लगेच देशाची मान तुकवली आणि हे जाज्वल्य देशाभिमानाच्या विरोधी झालं असं आव्हानाचं काही कारण नाही. असं पॉलिटिक्स मध्ये तुमचा मुद्दा तुम्ही अत्यंत सक्षमपणे मांडलेला आहे. तुमच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव होता की नव्हता हा प्रश्न एका बाजूला आहे, परंतु सध्या मात्र भारतीय राजकारणाच्या अंतर्गत तुमच्यावरचा दबाव प्रचंड प्रमाणात वाढतोय. एकीकडे तुमचे जे अलाईज आहेत, मग त्या ममता बॅनर्जी असतील किंवा इतर अनेक पक्ष असतील, त्यांनी अशी टीका केलेली आहे. तसंच आमच्या माहितीनुसार आजच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा या संदर्भात त्यांची नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. मला प्रश्न घ्यायचा आता विनयजी सहस्त्रबुद्धे यांना, काय प्रकारचं आंदोलन, काय प्रकारची भूमिका आपण घेणार आहात? का नुसतं या प्रश्नावरून जनतेच्या ज्या भावना आज तीव्र आहेत त्यांना तुम्ही एक प्रकारे तेल ओतून पुन्हा हा वणवा पेटवणार आहात? का आज जसा आपण कार्यक्रम करतोय की याच्या मागे काही आंतरराष्ट्रीय कॉस्ट स्ट्रक्चर असतं, काही आंतरराष्ट्रीय दबाव असतात, काही पॉलिसी डिसिजन्स असतात, एक प्रकार प्रबोधनाची भूमिका असणार आहे? का आता सेंटिमेंट्स खूप या सरकारच्या विरोधात आहेत, याचा राजकीय फायदा उठून उद्या तुम्हाला आल्यानंतर हेच करावं लागणार आहे, हे लक्षात घेऊन नेमकी काय भूमिका घेणार आहात? राजकीय फायदा वगैरे घेण्याचा काही प्रश्नच नाही. आम्ही कोणी राजकीय पक्ष पुढे आले नसते तरी देखील लोक पुढे आलेली आहेत आणि जनतेच्या असंतोषाचं नेतृत्व करणं हे राजकीय पक्षांचं आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे. आणि म्हणून या असंतोषाला वाचा फोडणं, त्यासाठी आम्ही 31 मेला भारत बंदचं आवाहन केलेलं आहे. हे सगळे कार्यक्रम होतील, पण पक्षांनी आवाहन करण्याची लोक वाटच पाहत नाहीत. लोक ऑलरेडी रस्त्यावर आलेली आहेत आणि मनमोहन सिंगांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिमांचं दहन होतं. हे कुणा राजकीय पक्षाच्या याची गरज नाहीये. लोक असंतुष्ट आहेत आणि रत्नाकरजी म्हणले चर्चा शांतपणे करू, आपण जरूर करू, पण शांतता लोकांच्या मनामध्ये राहिलेली नाही. लोक संतापलेली आहेत, याची त्यांनी जाणीव ठेवणं योग्य राहील. मला दुसऱ्या मुद्द्यावर यायचंय. आम्ही खरोखरच एक पर्यायी राजकीय किंवा ज्याला आपण व्यवस्थात्मक नीती पॉलिसी धोरणं आखणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची स्वतःकडे पाहण्याची भूमिका नेहमी राहिली. मला रत्नाकर महाजनांना असं म्हणायचं आहे की पारदर्शिता वगैरे वगैरे त्यांनी त्यावर फारसं उत्तर दिलं नाही. पण मला सांगा की भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना या पेट्रोलियम पदार्थांच्या चणचणीवरती एक माफक उपाय म्हणून आपण जैविक ऊर्जेला प्राधान्य दिलं होतं आणि बायोफ्युएलला प्राधान्य देऊन त्याचबरोबर इथेनॉलचा वापर वाहनांमध्ये करण्याबद्दलचं एक धोरण आखलं होतं आणि एका विशिष्ट प्रमाणात ते मंजूरही झालं होतं. या सरकारने त्याला पूर्ण हरताळ फासला. म्हणजे कल्पकतेचं दिवाळं निघाले. चाकोरी बाहेर जाऊन विचार करण्याची यांची हिंमत नाही. यांच्याकडे एक सलगपणे 6 वर्ष एकही पेट्रोलियम मंत्री राहिलेले नाही. मला एकच मिनिट घेतो मी. त्यामुळे कररचनेत हे बदल करू शकतात.
पर्यायी ऊर्जा देऊ शकतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा. आज सोलर ऊर्जेमध्ये संबंध देशामध्ये जे काही काम होतं त्याच्या 1/3 आमच्या गुजरात राज्यामध्ये होतं, आणि हे काही प्रयत्न करत नाहीत. आपण सार्वजनिक बस वाहतुकीचा पर्याय दिला लोकांना, तर लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात खासगी गाड्या वापराव्या लागणार नाहीत. पण यांची बस व्यवस्था काय? आम्ही बंगलोरमध्ये आणि अहमदाबादमध्ये BRTSचा अतिशय यशस्वी प्रयोग करून दाखवत. अहो, साधी गोष्ट आहे. ठाण्याहून आता आपण मुंबईला येतो, एका कारमध्ये जर सगळे प्रवासी बसले असतील तर त्यांना तुम्ही टोलमध्ये सवलत द्या. हे करायला काय रॉकेट सायन्स लागत नाही, याला ऍप्लिकेशन ऑफ माइंड लागतं आणि त्याची वानवा आहे. विनयजी, आपण या मुद्द्यावर येणार आहोत, परंतु या चर्चेचं उत्तर निश्चितपणे रत्नाकरजी आपल्याला देतील. परंतु अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पुढे आला आणि तो मी दोन्ही अर्थतज्ञांकडे नेणार आहे. मला सांगा जयराजजी, किती ही समस्या राजकीय आहे आणि किती आर्थिक आहे? आज पब्लिक सेंटिमेंट्स इतक्या जबरदस्त आहेत. आपला पोल तुम्ही पाहिलात, 96% लोक या पॉलिटिसाइज्ड. हे बघा, अर्थकारण आणि राजकारण या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते तुम्हाला वेगळं काढता येत नाही. मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ आहेत आणि ते आता पंतप्रधान पण आहेत. त्याच्यामुळे जो ब्लेम येईल तो त्यांच्यावर येणं हे ऑब्व्हियस आहे आणि त्यांनी त्याला उत्तर द्यायला पाहिजे, सामोरं त्यांच्याच काळात 120% वाढ झालेली आहे. झालेली आहे, त्याला त्यांनी उत्तर सामोरं जायला पाहिजे. आणि राष्ट्रवादी काय किंवा तृणमूल काय जर का त्या युतीमध्ये राहून त्यांना विरोध करत असतील तर ते पॉलिटिसायझिंग आहे, ते राजकारण करतायत. मग कारण तुम्ही सरकारात सामील आहात, तुम्ही विरोध नाही करू शकत त्याला. विनायकजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की एक प्रकारे याचं राजकारण होतंय असं अर्थतज्ञ म्हणून तुम्हाला वाटतं का? आणि याच्यावरची एक लॉंग टर्म उपाययोजना ज्याचा उल्लेख आता माझे मित्र विनयजी सहस्त्रबुद्धे यांनी केला, काय म्हणाल आपण या उपाययोजनांवर आणि याच्या राजकारण, एकूण या समस्येच्या राजकारणावर? याचं जर राजकारण होऊ नये असं वाटत असेल तर मी मगा म्हटलं तसं सर्वप्रथम याचं प्राइस स्ट्रक्चर जाहीर करावं. लोकांना कळू द्या की आमच्याकडे रिफायनिंग एफिशियन्सी किती आहे, आमच्याकडे रिफायनिंगमध्ये लॉसेस किती आहे, रिफायनिंगचं अपडेशन आमच्याकडे होतंय का. हे जे काही ढोबळमानाने कुठल्याही एका कंपनीच्या एफिशियन्सीचे नॉर्म्स आहेत ते इथे ऑइलसाठी का लागू करू शकत नाही आपण? ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्ही स्थानिक असे सोर्सेस शोधण्याचा प्रयत्न तरी केला का? काही प्रमाणात आमच्याकडे ऑइल मिळतं, ते वाढवण्याचा काही प्रयत्न केला का? अपारंपरिक ऊर्जा स्रोत शोधणं हा तर उपाय आवश्यकच आहे, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही आणि त्याच्यासाठी तातडीने उपाय योजलेच पाहिजेत. त्यामुळे राजकारण आणि अर्थकारण असं वेगळं का होत आहे तर अर्थकारणाचे मुद्दे सामान्यांच्या समोर, जनतेसमोर, मीडिया समोर येतच नाहीयेत. ते जर का एकदा समोर आले तर मग त्याचं राजकीयकरण होत आहे. मला थांबवून आता रत्नाकरजी महाजन यांच्याकडे जायचंय की अतिशय महत्वाचे मुद्दे चर्चेला आले. थोडक्यात आपलं मत मांडा की या विषयावरचं राजकारण टाळण्याकरता म्हणून आपले जे घटक पक्ष आहेत त्यांची नाराजी दूर करण्याकरता म्हणून नेमकं काँग्रेस पक्ष काय करणार आहे? राज्य सरकार यावरचा त्यांचा स्वतःचा असला कर कमी करण्याचे स्पष्ट संकेत आज आपण इथे देताय का? असं आहे की आपण ज्या विषयाची चर्चा करतोय त्याला पॉलिटिकल इकॉनॉमी असं म्हणतात. त्यामुळं काही अंशी याच राजकीय चर्चा, राजकीय रंग येणार हे अपरिहार्य आहे. आता या संदर्भात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारचे कर आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर आहेत. काही राज्य सरकारांनी आपल्या करामध्ये कटौती करण्याचे संकेत दिलेले आहेत. महाराष्ट्राने सुद्धा याआधी जेव्हा वाढ झाली त्यावेळी आपल्या करामध्ये कटौती केली होती. आता या वेळेला पुन्हा करायची आहे का हा मंत्रिमंडळाने बसून घेण्याचा एक प्रकारे रत्नाकरजी आपण जर झाला तर लोक त्याचं स्वागत करतील. आपण सूचित करत आहात की लोक याचं स्वागत करतील, परंतु दुसरीकडे मात्र आपले जे विरोधक आहेत ते या प्रश्नावर आपल्याला कोंडीत कसं घेता येईल याचा प्रयत्न करत असणार आहेत. ही स्वाभाविक आहे. अर्ध्या मिनिटामध्ये नाही ते त्यांचं काम आहे ना, त्यांनी ते केलं नाही तर ते विरोधक उरणार नाही. 48% वाढ त्यांच्या काळात झाली होती तेव्हा तुम्ही तेच काम केलं होतं सर, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, ही लोकशाही आहे ना. मला जयराजजी एक शेवटचा प्रश्न दोघा अर्थतज्ञांना घ्यायचा आहे. अशा प्रकारच्या एकूणच दरवाढीला लोकांना आता सराव करून घ्यावा लागेल? हे असं कायम होत राहणार? लोक काय करणार त्याला? हे असं होत राहणार कारण आपण परकीय गुंतवणुकीचं व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं नाहीये. 7% ग्रोथ रेटच्या समोर तशी एम्प्लॉयमेंट जनरेट होत नाहीये. एम्प्लॉयबल तरुण नाही आहेत. म्हणजे राजकीय पक्षांचं काम सध्या हे ज्यांना रोजगार, हे कौशल्य स्किल ज्यांच्याकडे नाही
ते लोक सकाळी कुर्ते घालून त्यांच्या ऑफिसच्या म्हणजे एक बाहेर उभे राहतात. प्रकारे लोकांनी याची सवय करून घेतली पाहिजे. गोविलकरजी काय म्हणाल, याची सवय लोकांनी करून घ्यावी? लोकांनी सवय अजिबात करून घेऊ नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. याचं कारण असं आहे की एखाद्या गोष्टीचा आपण ज्याला म्हणतो काळ चुकवतो. एकदा जर का एखाद्या वस्तूची भाववाढ ऍक्सेप्ट झाली आणि लोकांनी ती मान्य केली तर एक तर हे लोकशाहीमध्ये ठीक नाही. दुसरं म्हणजे लोकांना हा अधिकार आहे ना की माहिती मागायचा. आम्हाला सांगा, मी वारंवार सांगतोय, कॉस्ट स्ट्रक्चर आम्हाला सांगा, आम्हाला कळू द्या. जर तीनच पब्लिक सेक्टर आपल्या म्हणण्याप्रमाणे लोकांनी याची सवय करून घ्यायची गरज नाहीये, तर याच्यातली ट्रान्सपरन्सी मेंटेन झाली पाहिजे. या चर्चेचा वेळ आता संपत आलाय. खरं तर प्रेक्षको, या विषयावर आम्हाला राजकीय चर्चा करता आली असती. 4 राजकीय पक्ष एकत्र बसवून एकमेकांवरच्या आरोपांच्या फैरीत तुमची करमणूक करता आली असती. परंतु झी 24 तासचा एक असा प्रयत्न असतो की यातलं सत्य समोर आलं पाहिजे आणि त्यातूनच तुमचं एक पाऊल पुढे पडलं पाहिजे. महागाईच्या या वणव्यात जसे तुम्ही होरपळताय तसेच आम्ही होरपळतोय. परंतु हे का होरपळतोय याच्यावरची जशी अर्थतज्ञांची मतं महत्वाची होती तशीच ती या संबंधित असलेल्या राजकीय पक्षांचीही होती. त्या दोन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अत्यंत समंजसपणे भूमिका मांडल्या. गोविलकरांनी याचं कॉस्ट स्ट्रक्चर समजावून सांगितलं तर यातल्या आंतरराष्ट्रीय बाजूचा संपूर्ण उहापोह जयराजजी साळगावकर यांनी केला. या सगळ्या चर्चेनंतर आपल्या लक्षात आलं असेल की निव्वळ सेंटिमेंटच्या आधारावर, निव्वळ भावनेच्या आधारावर अशा प्रकारचे निर्णय घेता येत नाहीत. सर्वात महत्वाचा मुद्दा मांडला तो माझे सहकारी विनयजी सहस्त्रबुद्धे यांनी. अपारंपरिक ऊर्जा स्तोत्र आणि त्याहीपेक्षा एक लॉंग टर्म नीतीचा अवलंब करावा. तो अवलंब लवकरच होईल आणि आपल्या सगळ्यांचं जीणं सुसह्य होईल अशाच शुभेच्छा तुम्हाला मी या ठिकाणी देतो. परंतु आता मात्र मला ह्या कार्यक्रमाचा समारोप करताना एकच वाक्य सांगायचं आहे की आज तरी रात्री झोपताना महागाईच्या वणव्यात दरवाढीचं तेल हे इतकं पसरलेलं आहे आणि केंद्र सरकारवरचा इतका जो आपला राग आहे तो राग असाच जागृत ठेवताना कुठेतरी याची आर्थिक बाजूही लक्षात घ्या. धन्यवाद. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.